हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत सोलापुरी चिकन थाळी। यामध्ये आपण बनवलेला आहे चिकन सुक्का, रस्सा, अळणी रस्सा आणि भाकरी आणि भात। हे थाळी बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपण मेन इन्ग्रेडियंट आपला चिकन असणार आहे। चिकन बनवण्यासाठी आपल्याला हळद, गरम मसाला, मिरी, कोथिंबीर आणि बारीक केलेलं खोबरं, लसूण आणि कोथिंबीर। इथे मी चिकन धुवून घेतलेलं आहे। चिकन मस्त धुवून घ्या। याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत हळद, इथे मी अर्धा किलो चिकन घेतले। याच्यामध्ये आपण चिकन मसाला टाकतोय आणि मीठ। हे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। हे मिक्स झाल्यानंतर आपण एक अर्धा कांदा बारीक करून घेऊया। इथे मी कुकर गरम करून घेतला आणि त्याच्यामध्ये तेल ऍड केलेलं आहे। त्याच्यामध्ये ऍड करूया काळी मिरी। मिरी भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ऍड करून घेऊया। कांदा मस्त लाल झालाय। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ऍड करतोय खोबरं, कोथिंबीर आणि लसूण। याचं एक मिश्रण बनवलेलं आहे, ते याच्यात टाकून घ्यायचं आणि हे मिश्रण टाकत असताना गॅस कमीच ठेवायचा, नाहीतर हे मिश्रण जळतं। याच्यामध्ये मी गरम मसाला टाकला आता, त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि आता चिकन टाकून घेतलंय। चिकन टाकून हे सगळं आपण कमी गॅसवर करणार आहोत। आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं। हे परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी ऍड करणार आहोत। थंड पाणी ऍड नाही करायचं, नाहीतर चिकन आपलं व्यवस्थित शिजत नाही। आणि आजकाल आपल्याला गावरान चिकन नाही भेटत, त्यामुळे हे चिकन ना खूपच कमी वेळात शिजतं। म्हणून चिकन शिजवताना जर तुम्ही कुकरमध्ये शिजवत असाल तर तुमच्या कुकरची शिट्टी कशी होते, मोठी होते किंवा छोटी होते, त्यानुसार तुम्ही कमी जास्त शिट्ट्या करून घेऊ शकता। मी इथं 4 शिट्ट्या करून घेणार आहे। अशा प्रकारे इथं माझं चिकन शिजलेलं आहे आणि हेच आहे आपला अळणी रस्सा। आपला अळणी रस्सा बनवून तयार आहे। तर आता आपण चिकन बनवायला घेऊया। आपलं जे शिजलेलं चिकन आहे त्यालाच आपण इथं मस्त अशी झणझणीत फोडणी देणार आहोत। त्याच्यासाठी आपण इथं कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये कांदा टाकलाय। कांदा मस्त शॅलो फ्राय करून घ्यायचा, मस्त लाल होईपर्यंत भाजायचा। कांदा लवकर भाजण्यासाठी आपण त्याच्यात मीठ टाकणार आहे। मीठ टाकल्याने कुकिंग प्रोसेस फास्ट होते, त्यामुळे आपण इथं मीठ ॲड करून घेतले। बघू शकता आपला कांदा लाल झाला इथं। आता त्याच्यात आपण ॲड करणार आहे आपलं खोबरं, लसूण आणि कोथिंबीरीचं मिश्रण। त्याच्यानंतर ह्याच्यात आपण हे मिश्रण टाकताना गॅस कमी ठेवायचा, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, खोबरं टाकताना कधी पण गॅस कमी ठेवायचा, नाहीतर खोबरं जळून जातं। आता हे खोबरं आपलं परतून घेतलं आहे आपण। याच्यामध्ये आता आपण ॲड करणार आहे आपलं काळं तिखट सोलापुरी स्पेशल, जे की आपण घरी बनवलेलं आहे, जे माझ्या मम्मीने मला बनवून दिलं आहे घरी। आणि ह्याच्यात आपण नंतर चिकन मसाला ॲड केला आहे। तुम्हाला जसं तिखट कमी जास्त खायला आवडतं त्यानुसार तुम्ही काळं तिखट आणि मसाला ॲड करून घ्या। तुम्ही याच्यात लाल तिखट पण ॲड करू शकता। आता हे मिश्रण मस्त परतून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं, व्यवस्थित भाजून घ्यायचं। आणि हे भाजून झाल्यानंतर आपण परतून झाल्यावर आपण याच्यात ॲड करतोय चिकन। जे चिकन आपण
चिकन आणि रस्सा बनवताना शिजवून घेतलेलं ते चिकन आहे इथं. चिकन ॲड करताना थोडासा रस्सा पण ॲड करायचा, म्हणजे चिकन जास्त सुक्कं नाही होणार, म्हणजे ते असं खाताना मस्त रसरशीत ज्यूसी लागेल. इथं मी सगळं चिकन ह्याच्यात टाकून घेतलंय. आता मी हे 4 ते 5 मिनटं कमी गॅसवरती थोडा वेळ शिजवून घेणार आहे. मग आपलं चिकन रेडी होईल, सुक्कं चिकन रेडी होईल. प्रत्येक जसा जसा आपला एरिया चेंज होत जातो तसं तसं प्रत्येक ठिकाणचं चिकन बनवण्याची पद्धत किंवा बाकीच्या रेसिपीज पण खूप बनवण्याच्या पद्धतीमध्ये खूप असा फरक पडतो. चिकन पाहून मस्त तोंडाला पाणी सुटलंय. आता आपण इथं आपला तिखट रस्सा बनवून घेऊया. त्यासाठी आपण कुकरमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये खोबरं, लसूण आणि कोथिंबिरीचं मिश्रण टाकलंय. हे परतून घ्यायचं. तुम्ही ऑब्झर्व केलं की नाही माहिती नाही, पण माझ्या प्रत्येक चिकनच्या आता आपण जे काही काही बनवलं त्याच्यामध्ये खोबरं, लसूण आणि कोथिंबिरीचं मिश्रण आहेच आहे, कारण ह्याच आमचं मेन इन्ग्रेडियंट आहे. आम्ही हेच ॲड करतो. काही ठिकाणी लोक कांदा ॲड करतात, कांदा भाजून परतून, पण कांद्याने चिकनला थोडीशी गोड चव येते, त्यामुळे मी कांदा म्हणजे आमच्या एरियामध्ये कांदा ॲड नाही करत. आम्ही खोबरं, लसूण आणि कोथिंबीर याचंच मिश्रण टाकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये आम्ही मसाला टाकतो, चिकन मसाला आणि काळा मसाला, जो की इथं घरीच बनवतात. प्रत्येक घरी बनवला जातो उन्हाळ्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आपलं जे अळणी रस्सा आहे तोच ॲड करणार आहोत. आणि आपला इथं तिखट झणझणीत असा रस्सा, चिकन रस्सा बनून तयार आहे. तर तुम्हाला माझी ही पूर्ण रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.